नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण सीपीआर सेंट्रल पिव्होट रेंज लय खतरनाक इंडिकेटर आहे. त्याच्यावरती सपोर्ट रेजिस्टन्स कसे मार्क करायचे मी तुम्हाला ते दाखवतो. कधी-कधी काय होतं, असं चार्ट आपल्या समोर असतो. अचानक मार्केट तिथून कुठून तरी खाली जातं, कुठून तरी वर जातं. तर हे अदृश्य लेवल काय असतात? कारण आपण सपोर्ट मार्क केलेला असतो खाली 24,000ला. मार्केट येतं डायरेक्ट वरच्या साईडनंच वर जातं कुठेतरी. तर असं का होतं? मार्केट सपोर्ट आपलं खाली मार्केट वरनच फिरलं किंवा रेजिस्टन्स आपण मार्क केलाय 24,000ला. मार्केट 23,000 वरनच परत खाली आलं. तर असं का होतं? ह्या लेवल कोणत्या आहेत? तर ह्या सीपीआरच्या लेवल असतात. काय कशा आहेत ते बघूया. आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा. आवडू ना आवडू काय असो, कारण व्हिडिओला लाईक करून आपण जास्तीत जास्त मराठी पोरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवू शकतो, ज्याच्यामुळे त्यांना समजेल की नेमका हा काय विषय चाललाय मार्केटमध्ये. तर आता मी डायरेक्टली तुम्हाला चार्टवरती नेतो. इकडे इकडे ठीक आहे. तर आता तुम्ही ट्रेडिंग व्यू बघत असाल. मी इथं XUUSD गोल्डचा चार्ट ओपन केलाय, निफ्टीचा पण ओपन केलाय. दोन्हीकडे मी तुम्हाला दाखवतो लावून. आता सगळ्यात पहिल्यांदा हे जे सीपीआर जे इंडिकेटर आहे ना, मी तुम्हाला एकदम थोडक्यात सांगतो. इथं यूट्यूबवरती वगैरे तुम्हाला भरपूर लेक्चर भेटतील, एकदम डीप डिटेलमध्ये अनालिसिस असलेले. सीपीआर म्हणजे थोडक्यात सेंट्रल पिव्होट रेंज. ठीक आहे. सेंट्रल पिव्होट रेंज म्हणजे काय असतं? तुमच्या चार्टवरती ओव्हरऑल 3 लाईनी येतात अशा प्रकारे. तर ह्या ज्या 3 लाईनी आहेत ना, ह्या सपोर्ट किंवा रेजिस्टन्स म्हणून काम करतात. फॉर एक्झाम्पल अशा प्रकारच्या जर 3 लाईनी तुमच्याकडे असतील, तर मार्केट जर वरून आलं, ह्या 3 लाईनीला धडकलं आणि त्यानंतर मार्केट रिव्हर्स झालं, म्हणजे ही 3 लाईनी काय म्हणून काम केल्या? सपोर्ट म्हणून. समजा मार्केट जर खालच्या डिरेक्शनने आलं, असं वरती वरती वरती, आणि ह्या लाईनीला धडकलं आणि त्यानंतर मार्केट जर खाली केलं, मग ह्या लाईनीने काय म्हणून काम केलं? रेजिस्टन्स म्हणून. म्हणजे सीपीआर हे सपोर्ट किंवा रेजिस्टन्स म्हणून काम करतं, एवढं तुमच्या डोक्यात असू द्या. ठीक आहे. आता सपोर्ट किंवा रेजिस्टन्स म्हणून काम करताना, थांबा, आपला कॅमेरा चालू आहे का? अरे कॅमेरा चालू नाही. हां, आला. ठीक आहे. असू द्या. आता सीपीआर आहे ना, सपोर्ट किंवा रेजिस्टन्स म्हणून काम करतं. तर आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करताना काय काय याच्यामध्ये पद्धत आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ह्या 3 लाईनी आहेत. कदाचित मार्केट वरनं आलं. आता तुमच्या डोक्यात असं नाही पाहिजे, भाई सपोर्ट म्हणल्यावर सपोर्टच घेईल, मग सपोर्ट घेतल्यावर वरच गेलं पाहिजे, मी कॉलच घेतो इथं, मी हट्टच करतो. तसं काही विषय नसतो. हा सपोर्ट आहे ना, हा ब्रेक होऊ शकतो आणि त्यानंतर मार्केट खाली जाऊ शकतं. हा सपोर्ट रेजिस्टन्स बनवून त्याला मार्केट रेजिस्टन्स बनवून पण खाली येऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. नाही तर सपोर्ट म्हणून सपोर्टच वापरू नका. आणि याचं व्हॉइस वर्सा केस पण होऊ शकतं, किंवा असं त्याचं सीपीआर असेल, मार्केट खालून जर वर आलं, ह्या सीपीआरला जर मार्केट धडकलं, तर रेजिस्टन्स म्हणून मार्केट खाली येईलच असं नाहीये, हे ब्रेक सुद्धा होऊ शकतं आणि इथं सपोर्ट घेऊन मार्केट वर जाऊ शकतं. तर आता ओव्हरऑल हे इंडिकेटर लावायचं कसं ते आपण बघूया. मी जास्त वेळ खात नाही तुमचा, कारण याच्यामध्ये भरपूर आहेत गणित बिनित आहेत, ती सीपीआर कसं लावायचं, काय लावायचं. बट आपल्याकडे डायरेक्टली इंडिकेटर दिलेलं आहे देवानी, तर ते इंडिकेटर आपण लावूया. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आता मी इथं ऑलरेडी लावलेलं आहे इंडिकेटर. ठीक आहे. आता ह्या सीपीआरमध्ये एक विषय असतो. सगळ्यात पहिल्यांदा ह्या 3 लाईनी तर असतात, म्हणजे सपोर्टच्या. ह्या 3 लाईनीला एक ना नाव आहे. ठीक आहे. पहिली जी नाव आहे वरची लाईन, तिला म्हणतात टॉप सीपीआर. ठीक आहे. त्यानंतर जी मधली लाईन आहे ना, तिला म्हणतात मिडल सीपीआर, आणि जी सगळ्यात खालची लाईन आहे तिला म्हणतात बॉटम सीपीआर. ठीक आहे. आता मी शॉर्ट फॉर्मची नावं घेत नाही, पण तुम्ही शॉर्ट फॉर्म वाचून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा जी वरची लाईन आहे तिला म्हणतात टॉप सीपीआर. मिडल लाईन आहे तिला म्हणतात मिडल सीपीआर, आणि जी शेवटची आहे तिला म्हणतात बॉटम सीपीआर. ठीक आहे. टी सी आणि हे जे काय असेल ते. आता तुम्ही जर विचार केला, तर सगळ्यात जी महत्त्वाची जी लाईन असते ना, ती ही मधली असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही समजून घ्या, 3 भाव आहेत असे, आणि त्यातला जो मधला भाव आहे ना, तो लय डेंजर आहे. म्हणजे काय होऊ शकतं, जर ह्या 3 लाईनी तुम्ही चार्टवरती मार्क केला, पहिल्या लाईनीला मार्केट इज्जत नाही देणार, पहिल्या लाईनीपासून मार्केट खाली येऊ शकतं. बट ह्या मधल्या लाईनीमध्ये पॉवर असते, तिथून मार्केट रिव्हर्स व्हायचे चान्सेस जास्त असतात, जर पहिल्यापासून नाही झालं तरी. किंवा मार्केट खालच्या डिरेक्शनने जर वर आलं, ह्या शेवटच्या लाईनीला मार्केट इज्जत नाही देणार, पण ह्या मधल्या लाईनीवरतून परत रिव्हर्स व्हायची शक्यता खूप जास्त असते. तर ही ओव्हरऑल स्ट्रॅटेजी आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवा, 3 भाव आहेत, तिघांमधला हा मधला भाव सगळ्यात ताकदवर आहे, किंवा सगळ्यात त्याच्यात रोकायची पॉवर जास्त आहे. म्हणजे वरून मार्केट खाली आलं तरी हा सपोर्ट म्हणून काम करतो, खालून वर आलं तर रेजिस्टन्स म्हणून काम करतो. बाकीचे हे भाव पण चांगले आहेत, बट जर हे ब्रेक होऊ शकतात. हे जर 50-50% असतील, तर हा थोडासा 60%, एवढंच, फक्त 10 पॉईंटनी हा जरा जास्त आहे. बाकी आता बघूया सीपीआर लावायचं कसं. सगळ्यात पहिल्यांदा इथे इंडिकेटरच्या सेक्शनवरती यायचं. आता अजून एक गोष्ट सांगायची राहिली, परत एकदा सांगतो. आता हे सीपीआर तर आपल्याला लावायचं आहे. सीपीआर म्हणजे तुमच्या चार्टवरती 3 लाईन येतात. ठीक आहे. ते 3 भाव तुमच्या बरोबर येतात. पण आता ह्यांच्या बरोबर आहे ना, आपल्याला अजून पण कोणतरी पाहिजे. मग इथं खालच्या वरच्या साईडला आपल्याला R1, R2, R3 आणि S1, S2, S3. आता हे काय तुम्ही म्हणाल, तर आता बघा, सीपीआर तर तुमच्या चार्टवरती लागला, म्हणजे 3 लाईनी तर तुमच्या चार्टवरती आलं.
बट त्या अजून पण आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्सची गरज असते, कारण आपल्याला काय असतं, सीपीआरच्या जर समजा बाहेर मार्केट गेलं, इकडे कुठेतरी गेलं, आता तुम्ही म्हणाला अरे इथं आलं तर सपोर्ट रेजिस्टन्स आहे, आता इथं वरती गेलं मार्केट, मग काय करू? मग त्यासाठी आपल्याला R1 R2 R3 रेजिस्टन्स 1 रेजिस्टन्स 2 रेजिस्टन्स 3 मार्क करायचा. आणि जर मार्केट इथून खाली गेलं, तुम्ही म्हणाल अरे इथनं खाली गेलं, आता इथं काय आहे, तर ह्यासाठी आपल्याला सपोर्ट 1 सपोर्ट 2 सपोर्ट 3 S1 S2 S3 हे मार्क करायचे. कसे मी तुम्हाला ते दाखवतो. व्हिडिओ परत परत बघा, कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, बट परत बघितल्यावर एकदम सिंपल व्हिडिओ, काहीच अवघड नाही याच्यात. ठीक आहे, तुम्हाला जायचं इंडिकेटरच्या सेक्शनवरती आणि इथं सर्च करायचे CPR बाय KGS. बघूया येते का CPR बाय KGS. का KGF नाही, KGS आहे. काय आहे ते तुम्हाला नंतर सांगेन. KGS एक हे इंडिकेटर ज्यांनी बनवलं ते KGS आहे. ते खूप मोठे ट्रेडर आहेत, त्यांनी ते CPRचं इंडिकेटर बनवलं आहे ट्रेडिंग व्ह्यूवरती. त्यामुळे आपल्याला त्यांचं वापरायचं आहे, जे आयतं आपल्याला भेटतं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता जशा प्रकारे तुम्ही क्लिक कराल ना, तुमच्या चार्टवरती बघू शकता लई लाईनी आल्या. तुम्हाला अरे हे सगळं काय झालं, म्हणजे बघा निळी, लाल, हिरव्या. आता तुम्हाला एक गोष्ट तुम्ही जर नीट बघितली ना, तर बघा आपल्याला ज्या 3-4 लाईनी पाहिजेत त्या बघा, पहिल्या मधल्या 3 लाईनी हे ज्या CPRच्या लाईनी आहेत, हे 3 भाव हे तर आपल्याला पाहिजे. त्यानंतर वरच्या साईडला 3 पाहिजे आणि खालच्या साईडला 3 पाहिजे. म्हणजे आपल्याला थोडक्यात काय पाहिजे, आता हे इंडिकेटर घालून मी तुम्हाला दाखवतो. आपल्या चार्टवरती मधल्या 3 लाईनी तर आपल्याला पाहिजेत, ते तर आपल्याला पाहिजे. हे 3 भाव तर पाहिजेत. ह्यांच्याबरोबर ह्यांचे चुलत भाव पाहिजेत, म्हणजे वरच्या साईडला R1 R2 R3 आणि खालच्या साईडला S1 S2 S3. ठीक आहे, म्हणजे आपल्या चार्टवरती फक्त 9 लाईनी पाहिजेत. 9 पण तुम्हाला बाजार कचरा वाटत असेल, बट ह्या लाईनी लागतात. कशासाठी ते सांगतो तुम्हाला. आता ह्यात 9 लाईनी पाहिजेत, पण इथं तर लई कचरा आहे. मग त्यातल्या सगळ्या लाईनी काढून टाकायच्या. कशा काढायच्या? तुम्हाला सिम्पली जायचं आहे त्या सेटिंगमध्ये. आता मी 2 लावलेत, एकच करतो. सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं इनपुट्समध्ये काही किडे करायचे नाहीत, सरळ जायचं आहे स्टाईलमध्ये. आता स्टाईलमध्ये गेल्यानंतर आहे ना, इथं बघा हे एवढ्या लाईनी आहेत, तर त्यातल्या आपल्याला ज्या 9 लाईनी पाहिजेत तेच पाहिजे. आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला काय म्हटलं, CPRच्या 3 लाईनी. पहिली असते टॉपची, त्यानंतर बॉटमची आणि त्यानंतर मिडलची, त्याला CPRच म्हणतात. त्यामुळे आपल्याला ते 3 तर पाहिजेत. त्या तिघांना क्लिक करू आपण. हे बघा, डेली पिओट म्हणजे मिडल, त्यानंतर बॉटम BC बघू शकता, त्यानंतर TC म्हणजे टॉप. हे 3 लाईनी पाहिजेत. ठीक आहे, त्या 3 लाईनी ठेवल्या. त्यानंतर आपल्याला वरच्या 3 पाहिजे, त्यांचे चुलत भाऊ R1 R2 R3. मग बघा R1 R2 R3 हे पाहिजे. त्यानंतर R4 पण येतं. R4ची काय गरज आहे का? मार्केट एवढ्या वरती गेल्यावर काय करायचं, नाही गरज. R4 काढून टाका. त्यानंतर आपल्याला खालच्या 3 पाहिजेत. आता काय झालं, मधल्या 3 झाल्या, वरच्या 3 झाल्या, 3 आणि 3 6. आता खालच्या 3 म्हणजे सपोर्टच्या 3, तर त्या बघा S1 S2 S3, त्या पण 3 क्लिक करून ठेवायच्या. आता S4 पासून सगळं खालचं अनटिक करायचं. ह्याला खूप वेळ जाऊ शकतो, बट मी पटकट पटपट पटपट सटसट, थांबा 1 मिनटं करतो. ह्यालाच खूप वेळ जातो रे. हे बघा डायरेक्ट एक एक अनटिक करावं लागतं. म्हणजे ह्या इंडिकेटरवरती तसं आहे. बाकी तुम्ही जर दुसरे पिवट वगैरे लावलं तर त्यात कमी वेळ लागू शकतो, बट काय गरज नाही आहे. इथं 1 मिनटं तुम्ही घालू शकता, म्हणजे तिकडे लॉस करण्यापेक्षा. तर आता बघा सगळं मी अनटिक करतो. आता इथं भरपूर आहे, नेक्स्ट वीक नेक्स्ट वीक नेक्स्ट वीक नेक्स्ट मंथ, भरपूर काय आहे, बट त्याची काही गरज नाही आपल्याला नेक्स्ट मंथची वगैरे. आपल्याला दिवसाचं पाहिजे, त्यामुळे हे नेक्स्ट मंथचं बिनचं सगळं काढून टाकू. नेक्स्ट वीकचं पण असतं, त्यानंतर नेक्स्ट डेचं असतं, टुमॉरोचं असतं, सगळं काढून टाकू. हे बघा, प्रिवियस डे लो, प्रिवियस डे हाय, ते तर आपण हाताने पण मार्क करू शकतो. हे बघा सगळं काढलंय मी. आता आपल्या चार्टवरती फक्त 9 लाईनी आहेत. कोणत्या कोणत्या? त्याच्या मधल्या 3 भाव, त्याच्यानंतर वरच्या 3 खालच्या 3. ठीक आहे, हे बघा मधल्या 3, त्यानंतर वरच्या 3 आणि त्यानंतर खालच्या 3. ठीक आहे, त्यानंतर बाकी सगळं अनटिक केलंय आणि त्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर हे बघू शकता तुमच्या चार्टवरती फक्त या 3 लाईनी राहिल्या. आता मला सांगा, ज्यावेळेस आपल्याकडं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो, हे CPR काढून टाकतो. थांबा, CPR लावून बघू द्या मला कुठून आहे. ठीक आहे, हे CPR जर मी काढलं तर तुम्ही एक गोष्ट नीट लक्षात घ्या, की मार्केट म्हणजे इथं गेलं. इथं गेल्यानंतर मार्केटने या लेवलपासून का सपोर्ट घेतला, काय तुम्हाला माहिती आहे? हे XA USDचा चार्ट आहे. इथून का सपोर्ट घेतला, इथून का मार्केट थोडंसं वर गेलं, काहीच माहीत नाही. मग इथं ब्रेक झाल्यानंतर एवढा मूक आला, काहीच माहीत नाही. इथं का मार्केटने सपोर्ट घेतला, काहीच माहीत नाही. हे सगळं आपल्याला क्लिअर कधी होतं, जेव्हा आपण हे CPR लावतो तेव्हा. CPR लावल्यानंतर तुम्ही एक गोष्ट कळू शकते बघा. आता ज्यावेळेस आपण CPR काढतो, CPR समजा काढला, आता आपण सपोर्ट रेजिस्टन्स मार्क केलं तर समजणार की मार्केट इथं सपोर्ट होतं, इथनं वर गेलं. बट सपोर्ट रेजिस्टन्स मार्क नाही केलं तर कसं कळेल की मार्केटने हितनं का वरती वरच्या साईडला मुवमेंट आली, काहीच नाही. पण ज्यावेळेस आपण इथं हे लावतो सपोर्ट, तर सपोर्ट लावल्यानंतर तुम्ही एक गोष्ट बघू शकता, मार्केट खाली आलं. हा जो सपोर्ट आहे म्हणजे CPRचा, त्या CPR पाशी मार्केटने सपोर्ट घेतला. सपोर्ट गेल्यानंतर परत वरच्या साईडला मुवमेंट आली, बट CPR ब्रेक झाला. जसं मी तुम्हाला सांगितलं की जो मिडल CPR असतो ना, तर मिडल CPR जास्त पॉवरफुल असतो. तर हा मिडल CPR आहे. मिडल CPRला तुम्ही बघू शकता सपोर्ट घेतला. त्यानंतर जो बॉटम CPR आहे त्याच्या मार्केट खाली आलं नाही, बट त्यानंतर ब्रेक केली. जसं मी तुम्हाला सांगितलं की CPR म्हणजे काय देव नाही आहे.
ब्रेक पण होऊ शकतं किंवा त्यातनं रिव्हर्स पण होऊ शकतं. इथं ब्रेक झालं. ब्रेक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आता जसे ह्याच्या खाली मार्केट आलं. खाली आल्यानंतर आपल्याला काय आयडिया नाही की मार्केट कुठपर्यंत येईल खाली. मग त्यासाठी आपल्याला लेवल पाहिजेत ना खालच्या. मग ते खालचे 3 भाव आपण मार्क केले त्यातलं बघा हा S1 पाशी मार्केट आलं आणि त्यानंतर रिव्हर्स झालं मार्केट. आता ज्यावेळेस मार्केट रिव्हर्स झालं, रिव्हर्स जाताना तुम्ही बघू शकता सीपीआरच्या बाहेर मार्केट गेलं. सीपीआरला मार्केटने रेजिस्टन्स घेतलाच नाही अजिबात. सीपीआरच्या बाहेर मार्केट गेलं. ठीक आहे, सीपीआरच्या बाहेर गेलं. सीपीआरचा ब्रेकआउट झाला त्यानंतर मार्केट वर गेलं. आता वर गेल्यानंतर तुम्ही बघू शकता एक्झॅक्टली या लेवलपासून मार्केट खाली आलं. हीच का लेवल? कारण हा आपला काय R1 रेजिस्टन्स 1. म्हणजे तुम्ही बघू शकता सीपीआर S1 आणि R1 हे किती चांगले काम करतात मार्केटमध्ये. आता तुम्ही आजचं पण मार्केट बघू शकता. हे XAU USD मला वाटते हे अजून चालूच असते 24 तास. इथं तुम्ही जर बघितलं की मार्केट एका झोनमध्ये खाली आलं. खाली आल्यानंतर बघू शकता मिडल जो सीपीआर आहे, मिडल सीपीआर पाशी मार्केट कन्सोलिडेट होत होता. म्हणजे सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केला पण सपोर्ट घेतला का नाही, ब्रेक झाला. त्यानंतर मार्केटने सीपीआर ब्रेक केलं. सीपीआर ब्रेक केल्यानंतर आता मार्केट कुठे आहे, S1 जो आहे, S1 जी लेवल हे बघू शकता, ही S1 लेवल आहे. S1 लेवलच्या इथं मार्केट परत सपोर्ट घेत आहे. तर हे तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून कामाला येऊ शकतात. याचा असा अर्थ नाही आहे की तुम्ही इथं गपागप ट्रेड मारा, काही करा, तसले काही कुठाने करू नका. बट फक्त ॲज अ सपोर्ट किंवा रेजिस्टन्स म्हणून काम करू द्या याला. याच्यासाठीच मी तुम्हाला दाखवलं. आता फॉरेक्स मार्केटमध्ये तर छान काम करतं. निफ्टीमध्ये बघूया आपण, निफ्टीमध्ये पण लावूया आपण. आता ह्याच्यातल्या पण निफ्टीमध्ये सगळ्या लेवल काढावे लागतील. थांबा परत काढू आपण. मी तुम्हाला परत दाखवतो, परत प्रॅक्टिस होईल तुम्हाला. सेटिंगमध्ये जायचं आहे. त्यानंतर हे इनपुटमध्ये काही किडे करायचे नाहीत. स्टाईलमध्ये जायचं आहे. फक्त 9 लेवल पाहिजे. डेली पिवट, PCTC, बॉटम टॉप. त्यानंतर R1 R2 R3, R1 R2 R3 ठीक आहे. R4ला उडवून टाका. त्यानंतर S1 S2 S3 ठीक आहे. S4ला इथनं खालनं सगळे उडवायचे. ठीक आहे. ह्याला खूप वेळ जातो रे. टाइमपास म्हणजे माऊस क्लिक करायला थांबा. वीकली आहेत बघा, हे वीकली S1 S2 म्हणजे वीकली सपोर्ट आहेत. त्यानंतर इथं मंथली सपोर्ट बघायला भेटतात. हे मंथली आहेत सगळे. मंथली. त्यानंतर हे बघा टुमॉरो म्हणजे उद्याचे. म्हणजे इथे तुम्हाला सगळे आयते लेवल भेटतात. आता हे मंथली टुमॉरो याच्यावरती पण मार्केट रिॲक्ट करतं, बट तेवढं आपण मार्क करायची काही गरज नाही. मी आता हे सगळे काढून टाकतोय, हटवून टाकतोय, काढून टाकतोय, हटवून टाकतोय. हिंदी नेक्स्ट मंथचे पण पिवट आहेत बघा. या महिन्याचे, नेक्स्ट महिन्याचे पण काही गरज नाही. एवढे लोक हे सगळे ठेवतात पण आपल्याला काही गरज नाही. एवढ्या लाईनी चार्टवरती आला तर कचरा होऊन जातो सगळं. त्यामुळे हे कचरा काढून ओके. सगळ्या लेवल गेल्या, फक्त 9च राहिल्या. मधल्या 3, वरच्या 3, खालच्या 3. चला याला ओके करू. ओके केल्यानंतर तुम्ही बघू शकता आता हा आजचा चार्ट आहे निफ्टीचा आजचा चार्ट जर तुम्ही बघितला, सीपीआर पहिल्याच याला ब्रेक केला मार्केटने. ब्रेक केल्यानंतर मार्केट खाली आलं आणि एक्झॅक्टली S1 पासून मार्केट वरती गेलं. आता जर हे मी सीपीआर काढलं तर कुठल्या देवाला कुणाला माहिती आहे की हिथनं मार्केट का वरती गेलं, हिथनं मार्केट का खाली आलं, कुणाला माहिती आहे? काहीच माहित नाही. ठीक आहे, मे बी तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स मार्क केले असेल तर तुम्हाला समजेल हा इथं लिक्विडिटी आली, हा इथनं मार्केट वर गेलं. बट ज्यावेळेस तुम्ही एक्झॅक्ट सीपीआर मार्क करता, सीपीआर मार्क केल्यानंतर तुम्हाला सरळ सरळ दिसतं की इथं S1 आहे आपलं. मग S1 पासून मार्केट रिव्हर्स झालं. त्यानंतर इथं सीपीआर आहे. सीपीआर म्हणू शकतो. तुम्हाला काय म्हणलेलं, रेजिस्टन्स जर तुमचा सपोर्ट ब्रेक झाला तर रेजिस्टन्स बनतो. रेजिस्टन्स घेऊन मार्केट परत खाली आलं. त्यानंतर S1 ब्रेक केला, त्यानंतर वरच्या साईडला ब्रेक केला, त्यानंतर इथं मल्टिपल टाइम सपोर्ट घेतला आणि त्यानंतर ब्रेकआउट दिला. त्यानंतर तुम्ही मागच्या दिवसात पण बघू शकता, ही निफ्टीचा चार्ट आहे. निफ्टीच्या चार्टमध्ये जसं मी तुम्हाला म्हणलं 3 भाव आहेत ना, त्यातला मधला भाव जरा असतो ओके. एवढं पण नाही की मधला भाव डायरेक्ट रिव्हर्स करेल मार्केटला, बट बऱ्यापैकी तिथे सपोर्ट रेजिस्टन्स होतं बघा. मार्केट खाली पडलं आणि इथं एक ग्रीन कॅन्डल मध्ये आली होती, मध्ये बोबडी वळली. ग्रीन कॅन्डलमध्ये आली होती, बट त्यानंतर ब्रेकआउट आला आणि एक्झॅक्ट तुम्ही जर बघितलं तर S1 पाशी येऊन मार्केट थांबलंय. हिथंच का थांबलं मार्केट? आता मी हे सीपीआर काढतो. आता काय वाटतं, हिथंच का थांबलं, दुसरीकडे का नाही थांबलं? बिकॉज S1 आहे तिथं. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी हे पेड क्लासमध्ये आधी खूप घेतलं होतं, पण आता मी तुम्हाला असंच सांगतोय कारण मला असं वाटतं की तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज यावं याचं आणि तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करावे जेणेकरून तुम्हाला पण फायदा होईल. बाकी हे बघू शकता तुम्ही, मधला भाव एकदम स्ट्रॉंग. जसं मी तुम्हाला सांगितलं S1 पाशी सपोर्ट घेतला, आपल्या टॉप सीपीआर बॉटम सीपीआर पाशी मार्केट खेळलं, बॉटम सीपीआर ब्रेक केलं, पण मधल्या भावाच्या वर जाऊ शकत नाही मार्केट. त्यानंतर परत डाऊन साईडला आणि त्यानंतर साईडवेज मार्केटची क्लोजिंग झाली. तर अशा प्रकारे तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स वगैरे मार्क करण्यासाठी म्हणजे ऑटोमॅटिकली मार्क होतात, त्यासाठी तुम्ही सीपीआर इंडिकेटर नक्कीच वापरू शकता. आता आपण आपलं मेन याच्यावरती येऊया. ओके ठीक आहे, सीपीआर इंडिकेटर नक्की वापरू शकता. हा व्हिडिओ झाला आहे टोटल 13 मिनिटाचा, खूप छोटा व्हिडिओ आहे. आज येऊन जाईल हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये मला फक्त एवढंच सांगणं आहे की सपोर्ट रेजिस्टन्सला जास्त महत्त्व देणं का गरजेचं आहे, कारण सपोर्ट रेजिस्टन्स इज द ओनली वन जेणेकरून तुम्ही ट्रेडिंग इझी करू शकता. बाकीचे तुम्ही जर इंडिकेटर लावले, काही लावत बसला ना, तर याच्यामध्ये मेन काय असतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल 9 EMA लावलं, 9 EMAमध्ये ब्रेक झाला, तो तर काही सपोर्ट नाही आहे. 9 EMA आणि 20 EMA हे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं की मेजर टाईम फ्रेमवरती सपोर्ट चांगले काम करतात. 200 EMA वगैरे 50 EMA
EMA 100 EMA चांगले आहे, बट 9 आणि 20 EMA तुम्हाला मल्टिपल टाइम फेक ब्रेकआउट देऊ शकतात. त्यासाठी हे जे CPR आहे ना, याच्यामध्ये काय असतं थोडक्यात, म्हणजे जे प्रिव्हियस डेचे मार्केटनं जिथून म्हणजे अचानक मार्केट फिरले किंवा अचानक मार्केट खाली आले, त्या लेवल फक्त मार्क होतात. तर त्या जेन्युअनली सपोर्ट रेजिस्टन्स असतात. तर ते सपोर्ट रेजिस्टन्सवरतीच ॲक्च्युअल मार्केटमध्ये काम केलं जाऊ शकतं. बाकी तुम्ही कसल्याही लेवलवरती काम करू शकत नाही. काही पण आणा मग मार्केटमध्ये लिक्विडिटी वगैरे काही पण. मेन पार्ट असतो सपोर्ट रेजिस्टन्स. मग त्यानंतर ते लिक्विडिटी, SMC वगैरे येतं. बाकी व्हिडिओ कसा वाटला? ब्लर झाला असेल तर इग्नोर करून टाका. बाकी कंटेंटवरती लक्ष द्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट कराच मला असं वाटतं. जेवढे लोकं बघतात प्रत्येकाने कमेंट करा. आणि जर टेलिग्रामवरती जे आफ्टर मार्केट लेवल आहे त्यासाठी फोन आला. टेलिग्राममध्ये आफ्टर मार्केट लेवल आहे त्यासाठी टेलिग्राम चॅनल फॉलो करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुमचा दिवस